फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल मम्माज वर्ल्ड. सो मिहिरला मी आता शाळेत सोडून आले आणि मी 45 मिनिटचं माझं वॉक कंप्लीट केलेलं आहे. अँड इट गोज अराउंड 7000 स्टेप्स अ डे. आणि मी अजून पण वॉक करणार आहे, पण 45 मिनिट्स आ कंपल्सरी. आणि आज काल ॲक्च्युली मला खूप सगळे मेसेजेस आले की मॅम आम्ही ब्रेस्ट फीडिंग आहे आणि लगेच आम्ही डाएट फॉलो करू शकतो का. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्ही ब्रेस्ट फीडिंग आहे, लॅक्टेटिंग मॉम आहे, तर तुम्ही फास्टिंग हा डाएट नका करू. वाय? बिकॉज जेव्हा तुम्ही ब्रेस्ट फीडिंग मॉम आहेत तर तुमचा जो ईटिंग पोर्शन असतो तो एक नॉर्मल वुमेनपेक्षा थोडा जास्त असतो, बिकॉज भूक लागते. आणि जर तुम्हाला डाएट करायचा आहे तर तुम्ही हेल्दी खा. इन्स्टेड ऑफ रोटी तुम्ही ज्वारी भाकरी, रागीची आणि मिलेट्सची भाकरी खाऊ शकता. सोबत तुम्ही मिक्स व्हेजिटेबल्स, तुम्हाला जितकं जास्त प्रोटीन इंटेक घेता येतं तेवढं घ्या, आयरन इंटेक घेता येतं तेवढं घ्या. आणि खूप सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही फॉलो करू शकता इन अ हेल्दी वे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की जी आपली जी प्रोसेस आहे नॅचरली वेट लॉस कमी होते. बिकॉज तुम्ही ब्रेस्ट फीडिंग आहात तर तुम्ही फास्टिंग अजिबात नाही करू शकत नाही. आणि मी हे रिकमेंड पण नाही करत. आणि दुसरी गोष्ट अजून सांगायची म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला वॉटर इंटेक जास्त ठेवायचा आहे. सोबत तुम्ही शुगर बंद करू शकता, शुगर नका घेऊ. सोबत तुम्हाला मी आता सांगितलं अल्टरनेट ऑप्शन. सेकंड गोष्ट म्हणजे तुम्ही ड्राय फ्रूट्स घ्या, जितके नट्स घेऊ शकता तितके नट्स आर व्हेरी हेल्दी. सोबत सॅलड्स घ्या. आणि ह्याच्यासोबत तुम्ही तुमचा मीलचा एक प्रपोर्शन ठरवा आणि एक टाईम ठरवा आणि एक टाईम स्पॅनमध्ये खावा. सकाळी उठल्यावर तुम्ही, जसं मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला उठल्या तुम्ही पाणी प्यायचं आहे, 1 ते 2 ग्लास वॉर्म वॉटर प्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ब्लॅक कॉफी घ्या. त्याच्यानंतर तुम्ही नट्स घ्या. त्याच्यानंतर तुम्ही नट्स घेतल्यानंतर छानपैकी ब्रेकफास्ट करा. ब्रेकफास्टमध्ये पण तुम्ही पोहा घेऊ शकता, उपमा घेऊ शकता, साऊथ इंडियन क्विझिन जे आहे ब्रेकफास्टमध्ये ते घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही आपलं नॉन व्हेजिटेरियन म्हणजे बॉइल्ड एग्स, त्याच्यानंतर ऑमलेट्स या गोष्टी घेऊ शकता. आणि ह्याच्यासोबत तुम्ही एक टाईम पिरियड, ब्रेकफास्ट झाल्यानंतर एक टाईम पिरियड असतो 3 to 4 आवर्सचा, त्याच्यामध्ये तुम्ही गॅप घ्या. गॅप घेतल्यानंतर तुम्ही लंच करा. लंच केल्यानंतर अगेन 4 to 5 आवर्सचा गॅप घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही जो टी टाईम आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्टिवियाचा यूज करून म्हणजे शुगर फ्रीच असतं ते पण प्लांट बेस्ड स्वीटनर आहे स्टिविया बेसिकली, ज्याची लिंक मी माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये टाकली आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये पण मी टाकती आहे. सो तुम्ही ते घेऊ शकता. आणि ह्याच्या अतिरिक्त इव्हनिंगमध्ये तुम्ही स्नॅक्समध्ये स्प्राउट सॅलड ह्या सगळ्या गोष्टी घेऊ शकता. आणि मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला एक रेसिपी दाखवत आहे स्प्राउट्सची, जी मी खाते, माझे हजबंड खातात आणि मी माझ्या मुलाला टिफिनमध्ये पण देते. पण त्याला अजिबात कळत नाही की ह्याच्यामध्ये एकदम लेस क्वांटिटीमध्ये आहे आणि इट कीप्स हिम हेल्दी ॲज वेल ॲज इट कीप्स माय फॅमिली हेल्दी. सो दिस इज ऑल अबाउट दोज लेडीज ज्या रिसेंटली ब्रेस्ट फीडिंग मॉम आहेत आणि रिसेंटली न्यू ममा बनल्यात. सो इट्स ऑल अबाउट टुडे. आता आपण बघून घेऊया मटकीची भाजी कशी बनवायची. ह्याला भाजी पण म्हणू शकता आणि ॲज अ सॅलड पण खाऊ शकता. सो हे कांदा, टोमॅटो, पोटॅटो, कोरिएंडर आणि करी लिव्स घेतलेला आहे मटकीसोबत. सो मी एकदम 1 टेबलस्पून ऑफ ऑइल टाकलेला आहे, कारण की मिहिरला मला टिफिनला पण द्यायचं आहे आणि माझ्यासाठी पण बनवायचं आहे. आणि त्याला मी जास्त ऑइली फूड नाही देत टिफिनमध्ये आणि हेल्दी फूड देते. सो मी एका मोठ्या कढाईमध्ये जिरा मोहरी टाकलेली आहे आणि त्याला थोडा वेळ गरम करायला ठेवलं आहे. आणि थोडंसं गरम झाल्यानंतर मी जे कापून ठेवलेलं आहे कांदा, टोमॅटो, पोटॅटो जस्ट बिकॉज ऑफ हिम, त्याला पोटॅटोज आवडतात आणि मुलांना सगळ्या गोष्टी आपल्याला खायला द्यायला पाहिजे. सो त्याच्यामुळे मी पोटॅटो ॲड करते. अदरवाईज मी डाएटमध्ये पोटॅटो नाही खात. आणि ह्याच्यामध्ये मी करी लिव्स टाकलेले आहे. करी लिव्स खूप जास्त हेल्दी ऑप्शन आहे आपल्यासाठी. करी लिव्सनी आपल्या हेअर ग्रोथला खूप जास्त हेल्प होतात आणि हेअरसाठी खूप जास्त चांगला आहे. त्याच्यामध्ये मी 1 कांदा टाकलेला आहे. कांदा आपल्याला खूप छानपैकी परतून घ्यायचा आहे.
सो ह्या प्रकारे आपला कांदा परतला गेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी एक छोटी कटोरी म्हणजे एक टोमॅटो त्याच्यामध्ये मी टाकला आहे. टोमॅटोला पण आपण छानपैकी परतून घ्यायचं आहे, छानपैकी, कारण की ऑइल कमी आहे. सो त्याला छानपैकी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, ज्याच्याने टोमॅटोचा जो ज्यूस आहे त्याच्याने आपला कांदा आणि टोमॅटो छानपैकी शिजून जाईल. सो शिजण्यासाठी आपण त्याच्यावर छानपैकी कोथिंबीर पहिली कोथिंबीर तुम्ही नंतरही टाकू शकता आणि अगोदरही टाकू शकता. मी अगोदर ह्याच्यासाठी टाकते की माझ्या मिहीरला कळून नाही येते की भाजीमध्ये कोथिंबीर आहे. जनरली मुलं कोथिंबीर, करी लिव्स ह्या गोष्टी नाही खात. सो तुम्ही पहिलं टाकले की मुलांच्या पोटात तेही सत्व जातात. आणि ह्याला छानपैकी वाफवून घेऊयात आपण. सो छानपैकी वाफवून घेतल्यानंतर एक बोल जे मी मटकी घेतली होती, सो ती मटकी मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. छानपैकी हलवून घ्यायचं आहे आपल्याला सर्वात अगोदर. आणि हलवून घेतल्यानंतर अगेन त्याच्यामध्ये आपण मसाला घालायचा आहे. मसाल्यामध्ये पण तुम्ही नमक, हळद, तिखट आणि अजवाईन, अजून ह्याच्यासोबत 2-3 गोष्टी अजून टाकू शकता, पण जास्त मसालेदार आपल्याला नाही बनवायचं आहे ह्याच्यामध्ये, कारण की आपण चिल्ड्रनसाठी बनवतो. तर मी सर्वात पहिलं हळदी टाकली आहे आणि त्याच्यानंतर मी हिंग टाकते आहे. हिंग इज व्हेरी गुड फॉर आवर डायजेशन. इट हेल्प्स, आपल्या डायजेशनसाठी हेल्प करतं. सो हिंग सगळ्या गोष्टींमध्ये टाकलं तरी चालतं. स्वादानुसार नमक. सो नमक मी यूज करते, आपलं रॉक सॉल्ट यूज करू शकते. इन्स्टेड ऑफ व्हाईट सॉल्ट तुम्ही रॉक सॉल्ट ऑलवेज यूज करू शकता. आणि ह्याच्यासोबत हा आहे कांदा लसूण मसाला. आणि थोडासा मी ह्याच्यानंतर मी आमच्या घरातला जो बनलेला आहे सांगलीकडचा मसाला, सो हे पण टाकते. ह्याच्याने टेस्ट खूपच जास्त चांगला येतो. आणि ह्याच्या अतिरिक्त मी ह्याच्यामध्ये अजून काही टाकत नाही. छानपैकी तुम्ही ह्या मसाल्याला परतून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे आपला मसाला परतला गेला आहे. आणि मी त्याच बोलनी एक बोल त्याच्यामध्ये पाणी टाकत आहे, कारण की मी पोटॅटोज ॲड केले आहे. सो पोटॅटो शिजण्यासाठी थोडा टाईम लागेल. अदरवाईज तुम्ही फक्त मटकी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी नाही टाकायचं आहे. आणि छानपैकी शिजवून घ्यायची आहे. आणि ह्या प्रकारे आपली मटकीची भाजी तयार होते. आणि ह्याच्यावरती आपण काय म्हणतात त्याला, झाकण ठेवून द्यायचं आहे. आणि झाकण ठेवल्यानंतर एक 5 to 10 मिनिट्स त्याला शिजून द्यायचं आहे स्लो आचवर. आता बघा आपली भाजी छान प्रकारे शिजली गेलेली आहे. आणि गॅस बंद करून वाफेतच त्याला शिजू द्यायचं आहे. आणि ह्या प्रकारे आपली मटकीची भाजी प्लस मटकी. सो फ्रेंड्स, ह्या प्रकारे आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे. आणि मटकी ही आपल्यासाठी खूप जास्त हेल्दी ऑप्शन आहे. 1 कप मटकीमध्ये ऑलमोस्ट 672 कॅलरीज असतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हायटामिन्स, मिनरल्स, गुड एन्झाईम्स आणि प्रोटीन. आणि इट इज व्हेरी गुड सोर्स आहे, जे आपला जसं की मी आता सांगितलं प्रोटीनसाठी तर आहेच. आणि हे आपल्या मेटाबॉलिझमला बूस्टही करतं. आणि मटकी एक अशी स्प्राउट आहे जे तुम्ही एव्हरी डे घेऊ शकता. आणि ह्याच्याने तुम्हाला कम्प्लिटली फुल फील होईल. तुम्हाला जास्त भूक नाही लागणार, कारण की सारखं तुम्हाला ब्लोटिंग होतं, तुम्हाला क्रेविंग्स होतात. सो ह्या क्रेविंग्स वगैरे मटकी खाण्याने तुम्हाला नाही होणार आहे. आणि तुम्हाला जास्त वेळासाठी फुल ठेवणार आहे, थोडा लॉंगर पिरियडसाठी. सो हे तुम्ही ॲक्च्युली तुम्ही तुमच्या घरामध्ये ही मटकीची भाजी ट्राय करा विथ व्हेरी लेस ऑइल. आणि ही मटकी तुम्ही तुमच्या घरात सगळ्यांनाही खायला देऊ शकता. आणि ह्याच्यामध्ये असं काहीच नाही आहे की तुम्हाला खूप जास्त मसालेवाली ग्रेव्ही, काळा मसाला वगैरे ॲड करायचा आहे. आणि ह्याच्यासोबत तुम्ही भाकरी पण खाऊ शकता, मिलेट्स पण खाऊ शकता, मिलेट्सची भाकरी पण खाऊ शकता. आणि ह्याच्यासोबत तुम्ही छाजही घेऊ शकता. सो दीज आर ऑल द ऑप्शन्स जे मला तुम्हाला सांगायचे आहे. आणि ह्याच्यासोबतच आजचा आपला हा व्लॉग इथे संपतो. चला, सी यू, बाय बाय, सी यू टुमॉरो गाईज.